येते काय याला इंग्लिश नाव काय? लिप वेबर. लिप वेबर. हां, हां, हे आपण आंब्याच्या झाडामध्ये आहे आणि हे जे आहे जरा आवाज करा. काळ्या जे झालेले आहेत हां, तर ज्यावेळेस नवीन पालवी येते तर त्याच्या वेळेस हे आळी जी आहे ही आळी आहे तर ते असं वेब तयार करते आणि त्याच्यामध्ये हिरवा पाला जे आहे हे हरितद्रव्य वगैरे हे पूर्ण खाऊन घेते आणि त्यानंतर कोशामध्ये जमिनीमध्ये जाते. आता ह्याच्या 3 अवस्था असतात: अंडी, आळी, कोश आणि पतंग. 4 अवस्था. तर ह्या आळी अवस्थेनंतर ते जमिनीमध्ये जाते कोशावस्थेमध्ये. तिथून परत पाखरू स्वरूपात बाहेर पडेल ॲडल्ट स्वरूपामध्ये. नंतर ते अंडी घालतील, एग लेइंग करतील आणि त्यानंतर परत ही आळी येते ज्यावेळेस पालवी येते त्यावेळेस आणि हे पानं गोळा करून ते असं एकत्रित खात राहतात ते. अशा पद्धतीने आहे. तर याचं नुकसान काय आहे? त्याच्यामुळे काय होतं की झाडाचं जे हरितद्रव्य पानं जी नवीन पालवी आहे, तर तेच खाल्ली जाते मोठ्या प्रमाणात. जर आपण थोडंसं दुर्लक्षित भाग असला तर त्या बाजूला जर बघितलं तर तिथं जास्त प्रमाणात दिसते हे झाडं. तरी थोडंसं ॲझोडिक्टिन ऑर्गॅनिकमध्ये जर आपण विचार केला की कडुलिंब जे आहे तर त्याचं एक्स्ट्रॅक्ट जे आहे ॲझोडिक्टिन मार्केटमध्ये भेटते की 3000 ppm 10,000 ppm असे वेगवेगळे. ते जरी आपण वापरलं तर ते रिपेलंटचं काम करतं आहे. कडवटपणा असतो त्याच्यामध्ये आणि केमिकल कंट्रोलसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इमिडाक्लोप्रिड किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन हे जरी वापरलं तर त्याचं कंट्रोल. त्याला स्प्रे करायचं? हा, स्प्रे फवारणी आवश्यक आहे त्याला. तशी नवीन पालवी येईल तशी ती फवारणी करणं आवश्यक आहे त्याला. एकदम डॉर्मंट झालेली चांगली. लास्टला पतंग होतो काय? ह्यानंतर कोशात जातं हे सुप्त अवस्थेत हां आणि त्याच्यानंतर पाखरू बाहेर पडणार. याचं पाखर हां, हां. ह्याचं पाखर हे आता फुलपाखर आहेत ना, हां. कुठल्या तरी आळीची तेच आहेत पाखरच आहेत. हां, adult पण ह्याची आहेत. पण होतं. ह्याची पण होणार. हां. आता ह्याचा कलर पाखराचा फुलपाखरा साधारण असा दिसतो. असंच दिसतं ते असं आयडिया. वरच्या ह्याच्यानुसार असं. त्याच्या भरपूर थोडंसं म्हणजे स्प्रे जर लेट लागते तर ते जर स्प्रे जर केला ना पालवी येतं ना तर हे होणारच नाही ते.